श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा या प्राध्यापक व.दी. कुलकर्णी यांनी दिलेल्या व्याख्यानातील पुष्प 17वे वाचन करीत आहेत अनंत साने. 14व्या अध्यायाच्या शेवटी गुणातीत पुरुष म्हणजे काय ते सांगितलं. म्हणजे ज्ञानाची ती एक अशी अवस्था की ती मोक्षाचीच अवस्था असते. तेव्हा ज्ञानानं मोक्ष कसा मिळतो याचं एक स्वरूप गुणातीत पुरुषाच्या आधारानं ज्ञानेश्वरांनी आपल्यापुढे उभं केलं. व्यासानी मुळात ते सांगितलं, पण त्याचं डोळ्याला दिसून येईल असं स्वरूप ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहिलं. आता हे जे ज्ञान मोक्ष स्वरूप असतं ते ज्ञान हे जर आपण कायम टिकवायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे? वस्तुतः एकदा मोक्षाची आपली भेट झाली की मनुष्य पुन्हा खालच्या पातळीवर येत नाही. तेव्हा त्याच्यासाठी गीता नाही. आपण जे कोणी त्या अवस्थेची अपेक्षा करतो मुमुक्षु, त्यांच्यासाठी जर असं ज्ञान मिळवायचं असेल, टिकवायचं असेल तर काय केलं पाहिजे ते 15व्या अध्यायात आलेलं आहे. तेव्हा हे जर ज्ञान अखंड लक्षात ठेवायचं असेल, भान त्याचं, तर वैराग्य हा त्याच्यावरचा उपाय आहे. वैराग्य म्हणजे आसक्ती सोडणं. आपण ज्या संसारात राहतो म्हणजे हे सगळं विश्व, त्या संसारामध्ये मोहाच्याच गोष्टी सर्वत्र आहेत. तेव्हा ज्याचा मोह आपण करतो तो संसारच मुळात काय आहे ते सांगणं पहिल्यांदा आवश्यक आहे. म्हणून 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीला या संसाराचं अश्वत्थ वृक्षाचं रूप घेऊन वर्णन केलेलं आहे. आणि अश्वत्थच मुळामध्ये किती अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, त्याच्यावरती आसक्ती जडावं असं त्यामध्ये खरोखर काही नाही. हे प्रारंभी एकदा सांगून टाकलं आणि मग तुम्ही वैराग्यशील होऊ शकता. असं वैराग्य आल्यानंतर तुम्ही संसाराच्या पलीकडचे होता. त्या पलीकडचं जे काही शाश्वत आहे त्याच्याशी तुमचा संबंध जोडला जातो. हा संबंधही जर पुन्हा स्थिर ठेवायचा असेल तर उच्च तऱ्हेचं एक ज्ञान पुन्हा प्राप्त व्हावं लागतं. ते कसं मिळतं ते सांगितलं. आणि अंती पुरुषोत्तम म्हणजे काय हे सर्वश्रेष्ठ असं जे स्वरूप निर्गुण निराकाराचं त्याचं वर्णन केले. जे आपण ज्ञेय म्हणून पाहिलं तेव्हा जे ज्ञेय आहे पुरुषोत्तम रूपाचं, पुराण पुरुषोत्तम योग असं 15व्या अध्यायाला म्हटलेलं आहे. ते झालं की गीतेला जे सांगायचं आहे ते सगळं तत्वज्ञान संपतं. 12व्या अध्याय जसा भक्तीचा परमोत्कर्षाचा आहे तसा 15वा अध्याय हा ज्ञानाच्या परमोत्कर्षाचा आहे. सर्व ज्ञानाचं भांडार, अध्यात्माचं भांडार हे 15व्या अध्यायात आहे. अतिशय घनीभूत असं ते ज्ञान आहे. ते आपण थोडक्यात पाहू. याला प्रस्तावना लिहिताना या अध्यायाला ज्ञानेश्वरांनी आधी विषयाचं विवरणच थोडंसं केले. एरवी ज्ञानेश्वर महाराज कधीही या पद्धतीनं अध्यायाचा प्रारंभ करीत नाहीत. पण इथं त्यांनी विषय विवरण केलं की पुढचा जो भाग आहे तो कसा पाहावा यासाठी ते विवरण केलेलं आहे. तो भाग आपण पुढं पाहू. मग सुरुवात होते. हा अध्याय आपल्या सर्वांचा मुळातच पाठ असतो. अश्वत्थ वृक्ष याची बरीचशी कल्पना आपल्याला असते, पण त्याच्या पुढं फारसं आपण जात नाही. या अध्यायामध्ये तो भाग आपण हळूहळू बघू. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. या संसार वृक्षाला अश्वत्थ असं म्हणतात. अश्वत्थ याचा साधा अर्थ पिंपळ. हा वृक्ष कसा आहे? इतर वृक्षासारखा नाही. इतर वृक्षांची मुळं खाली असतात, जमिनीत खोल जातात, खोलवर असतं, फांद्यावर फुटतात, पानं फुटतात, फुलं येतात, फळं येतात. तो डवरलेला दिसतो. हा उलटा आहे. याची मुळं वर आहेत, खोड खाली, फांद्याखाली, पानं फुटलेली, फळं वगैरे वगैरे. तेव्हा ऊर्ध्व ज्याचं मूळ आहे, अधश शाखा ज्याच्या खाली पसरल्या आहे, असं हे झाड आहे संसाराचं. ज्ञानेश्वरांनी त्याला कावरुखे असा शब्द वापरलेला आहे. चमत्कारिक. हे असं चमत्कारिक झाड आहे.
मग याचं ऊर्ध्व काय आहे? ब्रह्म हे त्याचं ऊर्ध्व आहे. ब्रह्माला ऊर्ध्व का म्हटलं? हे बोलणं सापेक्ष आहे. बाकीचं सगळं जसं अवतार शब्द आपण वापरतो तो वरून खाली उतरला परमेश्वर, वर आणि खाली परमेश्वराला नसतं, हे आपण आता वारंवार पाहिलेलं आहे. तसं ब्रह्माला वर खालं असं काही नाही. आपण आपल्यासाठी असं म्हटलं की उच्च स्थानी, सर्वोच्च स्थानी ते ब्रह्म आहे. ब्रह्म कसं आहे तेही आपण वारंवार पाहिलं, निर्गुण, निराकार वगैरे वगैरे. तर ते ब्रह्म हे उच्च स्थानी आहे, मूळ आहे. या संसाराचं ब्रह्म हे मूळ नव्हे. तिथं मूळ आहे म्हणजे ब्रह्म जे आहे त्याच्या थोडंसं खाली मूळ आहे. त्या मुळातून सगळा हा विस्तार झालेला आहे. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे ज्याला आपण क्षेत्र म्हटले. आता मी मागचे शब्द एक एक वापरत जातो. आपण क्षेत्र म्हटलं ते म्हणजे संबंध, सृष्टी, हे पसरलेलं, सरणे, पसरणे, हे आपण पाहिलं. तेव्हा असं जे पसरलेलं आहे ते मग ते जे मूळ आहे. जर ब्रह्म हे मूळ नसेल पण त्या ब्रह्माच्या आधारानं जे तिथं असतं ते मूळ कोणतं? इथंपासून मग विचाराला प्रारंभ होतो. एक एक मी त्यातला जरुरी प्रता ओळीचा भाग घेतो. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा या तरुचे, तेथे आर घेणे मुळाचे, ते ऐसे असे. ब्रह्माचं वर्णन केलं आधी. असं असं ते ब्रह्म आहे. त्याच्या आधारानं इथं मूळ घेतलं जातं. आधार कोणी घेतला? ब्रह्म स्वतः काही करत नाही, माया सगळं करते, प्रकृती हे सगळं करते. तेव्हा माया ही स्वतः काही करू शकत नाही. ब्रह्म जे आहे त्याच्या शक्तीमुळे माया निर्मिती करते. म्हणून माया ते ब्रह्म जे आहे त्याच्याजवळ, त्याच्या आधारे, त्याच्या प्रेरणेने हे सगळं विश्व निर्माण करते. तेव्हा माया हे त्याचं मूळ आहे. तरी माया ऐसी खाती नसतीच यया आती. ती माया हे सगळं निर्माण करते. ती माया म्हणजे काय हे आपण पाहिलं. ती आहे का? आहे. मग हे पुन्हा पुन्हा का सांगतो? पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय हे नीट ध्यानात राहत नाही. म्हणून त्या त्या वेळच्या संदर्भासाठी ते सांगतात की ते सत आहे. आहे म्हणावं तर ते नाही, म्हणून असत आहे. मग ते सत आणि असत हे एकाच वेळी असू शकत नाही. म्हणून सत आणि असत यांच्यापेक्षा वेगळं, विलक्षण अशा शब्दात सांगा म्हटले तर सांगता येत नाही. ते अनिर्वचनीय असं आपण म्हटलेलं आहे. वेदातील परिभाषा एकदा आपल्याला पक्की कळली की हे ग्रंथ आपले अंतरंग आपल्याला दाखवतात. तेव्हा माया ही सत, असत यांच्याहून वेगळी, पण शब्दात सांगता न येणारी अशी कोणीतरी आहे. या मायेलाच अज्ञान शब्द आहे, या मायेलाच अविद्या शब्द आहे. तिन्ही शब्द अगदी 100% समानार्थक आहेत असं नाही. त्यामध्ये सूक्ष्म अर्थछटा वेगळ्या अशा आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायामध्ये तिन्ही शब्द एका अर्थानं वापरलेले आहेत. मी इथंच एक गोष्ट सांगतो की इथे आलेला जो मायावाद आहे तो जसाच्या तसा ज्ञानेश्वरांच्या संबंधात आपल्याला घेता येणार नाही. ज्ञानेश्वर इथं भगवद्गीतेला बांधलेले आहे. गीता तत्वज्ञान ते विवरून सांगतात, प्रसंगविशेषी स्वमत ते देतात. पण इथे मायेविषयी त्यांनी अधिक विस्तार केलेला नाही. त्यांनी असं म्हटलं की वेदांती असं म्हणतात, सांख्य असं म्हणतात. एरवी ज्ञानेश्वर अशा पद्धतीनं बोलत नाहीत. कुठेही कुणाचा आधार ते देत नाहीत. अगदी त्याने एक साधारण विधान केलं आहे की भाष्यकाराथे वाट पुसतू. मी चाललेलो आहे. पुन्हा कुठेही कोणत्याही भाष्यकाराचा त्याने उल्लेख, संदर्भ दिलेला नाही. पण मायेसंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की वेदांती हिला अज्ञान म्हणतात आणि मग विवरण केलेलं आहे. ज्ञानेश्वर स्वतंत्ररित्या जेव्हा लिहायला बसले तेव्हा त्यांनी अमृतानुभव लिहिला आणि तिथं मायेचं खंडन केलेलं आहे, अज्ञानाचं खंडन केलेलं आहे, ज्ञानाचं खंडन केलेलं आहे. ज्ञान अज्ञान दूर करून मग
ब्रह्माचं विवरण त्याने केलेलं आहे ते इथं त्याने आणलेलं नाही. सावधगिरी त्याने ठेवली असं मी म्हणत नाही. ही सोय पाहिलेली आहे श्रोत्यांची आणि म्हणूनच त्यांनी तेवढा उल्लेख इथे केलेला आहे. तेव्हा इथं आलेलं जे मायेचं विवेचन आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी माया, अज्ञान, अविद्या या तिन्ही गोष्टी एकच मानलेल्या आहेत. काय आहे हे अज्ञान? म्हणजे मायेमुळं काय होतं ते जे मूळ ब्रह्म आहे किंवा आत्मा जो आहे तो आपण कोण आहे ते विसरतो. माया हा मोह आहे आणि मोह जेव्हा होतो तेव्हा बुद्धिभ्रंश होतो. मोहामध्ये आपल्याला कळत नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे. बुद्धिभ्रंश होतो जेव्हा बुद्धी स्थिर असते तेव्हा चांगलं वाईट कळतं. पण माया मोह असल्यामुळे कळत नाही आपण कोण आहोत. तो स्वरूपाला विसरतो. आत्मा स्वरूपाला विसरणं म्हणजे अज्ञान. या अज्ञानातून संबंध सृष्टीचा जन्म आहे. तेव्हा मूळ जे आहे त्या संसार वृक्षाचं ते हे स्वरूपविषयीचं अज्ञान. काल पाहिलेलं अज्ञान नव्हे. काल जे अज्ञान आपण पाहिलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संबंधामध्ये ते क्षेत्राच्या संबंधी असलेलं त्या संदर्भातील सापेक्ष ज्ञान आणि अज्ञान आहे. हे सगळे ग्रंथ वाचत असताना त्याच संज्ञा पुन्हा पुन्हा येतात. त्या वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ दाखवत असतात. म्हणून कालचे अज्ञान म्हणजे हे नव्हे. हे अज्ञान स्वरूपासंबंधीचंच विपरीत ज्ञान किंवा ज्ञानच नसणं त्याचं विस्मरण असा शब्द स्वच्छ वापरलेला आहे. मी मुळात कोण आहे हे आत्मा विसरतो आणि मग तो वेगवेगळी रूप प्रकट करायला लागतो. ती ही सृष्टी. तेव्हा माया ही सृष्टी निर्माण करते. त्याचा थोडासा तपशील 14व्या अध्यायात आलेला आहे. 13व्या अध्यायात आलेला जो भाग मी सोडला तो थोडासा तुमच्या पुढे ठेवतो. अज्ञानाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की वेळ संध्याकाळची आहे. दिवसाचा उजेड संपत आलेला आहे. अजून रात्र तशी घनघोर झालेली नाही. अशा मधल्या वेळेला धड दिसत नाही, धड अंधार नाही. ही जी अवस्था असते धड ज्ञान नाही, धड अज्ञान नाही. अशी जी अवस्था म्हणजे ब्रह्म कळलेलं आहे, ब्रह्म कळलेलं नाही. अशी जी अवस्था असते तिला अज्ञान म्हटलेलं आहे. अज्ञान म्हणजे ब्रह्माच्या विरुद्ध असलेलं ज्ञान असंही नव्हे. अन ब्रह्माची तन्मयतेनं जे काही झालेलं आहे किंवा पूर्णप्रमे ब्रह्म विसरून झालेला मनाचा अंधार तेही नाही. हे असलं काहीतरी मधलं धड हेही नाही, धड तेही नाही. अशा अवस्थेमध्ये निर्मिती होते. अन्यथा गाढ झोपेमध्ये काहीच नाही, गाढ जागृतीमध्येही काहीच नाही. स्वप्न ही जी अवस्था असते धड जागृती नाही, धड झोप नाही आणि आपण तर देखावे पाहतो. तसे हे सगळं आहे. या अज्ञानाची, अविद्येची, या प्रकृतीची. प्रकृतीलाही पुन्हा माया म्हणतात. हे प्रकृती सांख्याने म्हटलेलं आहे. मी आता ती नावं कुठेही सांगत नाही. पण ह्या सगळ्या संज्ञा आता सांगितलेलं अज्ञानाचं जे स्वरूप आहे त्याच्या दर्शक संज्ञा आहे. तेव्हा या सृष्टीचं जे मूळ आहे ऊर्ध्व ब्रह्माला जवळ असलेलं, ब्रह्माच्या आकर्षण क्षेत्रात असलेलं, आजचा शब्द वापरायचा असेल तर त्याच्या आकर्षण किंवा प्रेरणा क्षेत्रात असलेलं हे जे माया नावाचं आहे ते मूळ आहे. ते अज्ञान त्याला बीजभाव असं म्हटलेलं आहे. या वृक्षाचं बीज म्हणजे माया नामक स्वस्वरूपाचं अज्ञान. या बीजाला अंकुर फुटला म्हणजे त्याला असं वाटतं प्रकटावं, मग त्याला फलस्वरूप आलं, विस्तार सुरू झाला. कसा सुरू झाला? इथं मी दुसरा जो भाग मागं वगळला तो पुन्हा सांगतो. हा जो भाग आहे तो कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आहे, सांख्य दर्शन. ते मागे एकदा ओझरत मी बोललो होतो. अष्टधा प्रकृती संबंधी सांगत असताना या सांख्य दर्शनामध्ये प्रकृती हिला महत्त्व असं म्हटलेलं आहे. त्या प्रकृतीतून बुद्धीचा जन्म होतो, त्यातून अहंकाराचा जन्म होतो, मनाचा जन्म होतो, मनातून पंच ज्ञानेंद्रियांचा जन्म होतो, पंच कर्मेंद्रियांचा जन्म होतो,
पंचमहाभूतांचा जन्म होतो. पंचमहाभूतांची जी तत्व आहे ती तत्व 5 जन्माला येतात. असं सगळं होत होत 24 ही संख्या पूर्ण होते. प्रकृतीतील हे 24 प्रकारचे उद्भव निर्मिती ही सुरू होते. ही सृष्टी ही अशी त्या प्रकृतीपासून जन्माला येते. तोच क्रम इथेही घेतलेला आहे. त्या क्रमानं मग गीता जाते. म्हणजे गीता ही कपिल मुनींचं सांख्यदर्शन स्वीकारते का? नाही. सांख्यदर्शनामध्ये त्या प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व नाही, स्वतंत्र शक्ती नाही. तिच्या शेजारी पुरुष आहे. पुरुष हाही अनादी आणि स्वतंत्र आहे. प्रकृती ही अनादी आणि स्वतंत्र आहे. ही 2 स्वतंत्र तत्व कपिल मुनींनी मानलेली आहेत. गीता ही 2 स्वतंत्र तत्व मानत नाही. या दोन्हीच्या वर पुरुषोत्तम या 15व्या अध्यायामध्ये त्याने आणून ठेवलेला आहे. हा पुरुषोत्तम म्हणजे ते ब्रह्म. त्या ब्रह्माच्या या 2 शक्ती आहेत. ते स्वतंत्र आहे, ते अनादी आहे, अनंत आहे आणि हे सगळं शांत आहे. प्रकृतीनं निर्माण झालेले जग उद्या मिटून जातं, नष्ट होतं, क्षणभर मृत्यू आहे. म्हणून पुरुष आणि प्रकृती ही मिळून जी 25 तत्व आहेत क्षेत्राची, आपण 36 तत्व पाहिली, ती सगळी या सृष्टीमध्ये येतात. म्हणून या इथं जे वर्णन येतं ते या सृष्टीसंबंधीचं येतं. ते या मायेतून मूळ त्याला अंकुर फुटत फुटत, फांद्या फुटत फुटत विस्तार होत चालला. मग काय विस्तार आहे तो मी आपणापुढे ठेवतो. हे ठेवताना सुरुवातीलाच ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं की मी हे सगळं तुम्हाला सांगतो, पण हे कशासाठी सांगायचं? खरं तर सांगायचं कारण नाही, पण आपण इतकं सगळे पाहतो, ते खऱ्याहून खरं मानतो आणि मग आपल्या अंगी वैराग्य येऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्या बाहेर आपण पडत नाही, कारण ह्याच्या बाहेर ब्रह्म आहे. आपल्या क्षेत्राच्या बाहेर ब्रह्म आहे आणि तिथं जायचं आहे आणि आपण ते इथेच राहतो. म्हणून सुरुवातीलाच त्याने सांगितलं की हा प्रपंच म्हणजे काय गंमत आहे. ती गंमत अशी आहे, तरी माया ऐसी ख्याती नसतीच ययाती, का वांझेची संतती वानणे जशी. वंध्येची ही संबंध संतती आहे आणि त्यानं ती लेकूरवाळी झाली आणि तिची ही लेकरं. त्यानं हे जे भरलेले विश्व आहे ते आपण अनुभवतो. म्हणजे हे सगळं किती खोटं आहे हे एका लहानशा रूपकात त्याने सांगितलं. ही वंध्येची संतती, तिनं भरलेलं हे घर, त्या घरात तुम्ही राहता, तर ही कशी वंध्येची संतती आहे हे सांगण्यासाठी पुढचा सगळा प्रपंच आहे. यानंतर आपण दुसऱ्या श्लोकाकडे जाऊ. हा विस्तार सांगता सांगता काल जे आपण त्रिगुणात्मक बोललो ते पुन्हा इथे येतं. त्या त्रिगुणापैकी रजोगुण हा प्रकर्षानं पुढे येतो. ह्या रजोगुणातून मग मानव लोक जन्माला आला. पहिल्यांदा त्यांनी मानवाची उत्पत्ती ह्या रजोगुणातून कशी झाली त्याचं वर्णन केलं. चित्र डोळ्यापुढे आणा. इथं ब्रह्माची वरची पातळी, इथं मायेतून ऑफशूट म्हणजे एक अंकुर निघाला, तो मानवाचा, तो इथे आला. हा जो मानव आहे तो आडवा पसरला. या मानवाला पुन्हा आणखी काही शाखा फुटल्या, त्या आणखी खाली विस्तारल्या, त्या इथे लांबल्या. या मानवातून काही वर शाखा गेल्या, त्या ब्रह्माला स्पर्श केल्यानंतर फार थोड्या वर गेल्या, त्या ब्रह्मरूप झाल्या. बाकीच्या तिथेच थांबल्या. त्या तिथून वळल्या खाली, पुन्हा त्या मानवाच्या बिंदूपर्यंत आल्या आणि तिथं त्या थांबला. हे चित्र डोळ्यापुढे ठेवा, म्हणजे 15व्या अध्याय चटकन पचनी पडेल. हे मानव इथं आल्याबरोबर काय झालं? मानवामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि ह्या संबंध सृष्टीमध्ये उपभोग घ्यावेत असे विषय आहेत. त्यांचा उपभोग घेण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे. बुद्धी आहे, मन आहे, त्यामुळे तो इथंच विस्तारत राहतो. मग त्याने शब्दसृष्टी निर्माण केली, वाङ्मय निर्माण केले, कला निर्माण केल्या. त्यांचे हे जे गुण आहेत ते गुण कर्मरूपानं प्रकट होऊ लागले. गुणकर्म विभागशा या सृष्टीचा क्रम सुरू झाला. म्हणजे
वर्णाश्रम व्यवस्था आली. कुठंपर्यंत हे विचार जातात ते पहा. तत्वता पुढं काय झालं इतिहासामध्ये वर्णव्यवस्थेचं ते वेगळं. तत्वता जेव्हा या त्रिगुणात्मकातला रजोगुण हा उत्कर्षाने पुढे आलाय तेव्हा मानवसृष्टी निर्माण झाली आणि मानवाजवळचे जे गुण आहेत त्यातून कर्म निर्माण झालं आणि त्या कर्मातून हा संबंध विस्तार झाला आणि तो तिथंच राहिला. मग वेद ही त्यातलेच आहे. छंदासी यश पर्णानी, या झाडाची पानं म्हणजे हे छंद म्हणजे हे वेद आहेत, उपनिषदे आहेत. ज्या वाङ्मयाला आपण सर्वोच्च ज्ञान म्हणतो ते ज्ञान त्यांनी ब्रह्मपदी ठेवलेलं नाही. हे वेदांचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान हे ऋषीमुनींनी या संसारातील जे जे मूळ आहे त्याचं अंतिम आदर्श रूप म्हणून व्यक्त केलेलं आहे. ते प्रत्यक्ष आदर्श नाही. काल आपण पाहिलं ब्रह्म भूयाय कल्पते असा शब्द आहे. हे लोक ब्रह्म झाले नाही, ब्रह्म होण्याच्या योग्यतेपर्यंत पोचले. एक कला कमी. हे सगळं विवेचन अखंड तुम्ही ध्यानात ठेवत चला. म्हणजे एकसंध ही गीता कशी आहे आणि ज्ञानेश्वरी कशी आहे हे कळते. तेव्हा हे ब्रह्मभूयाय कल्पतेसाठी हे छंद ही त्याची पानं आहेत, पर्ण आणि पानं आहेत. फुलं म्हटलेली नाही, फळ म्हटलेलं नाही. हे ध्यानात घेण्यासारखे. याबद्दल फार लोकांनी वाद केले. तेव्हा हे बरोबरच आहे. सगळं सांगणार आहे. फलरूप वेगळं आहे. कारण फळ म्हटलं की त्यात बीज आलं आणि बीज आहे असं म्हटलं की त्या प्रत्येक बीजामध्ये वृक्ष निर्मितीची शक्ती आली. तसं नाही आहे. या वाङ्मयाला त्यांनी म्हटलंय हे वाङ्मय हे त्याचं वर्णन करणार आहे. वर्णन करून त्याचं दर्शन घडवणार आहे. सूचना सजेशन देणारं ते आहे असं म्हटलेलं आहे. छंदासी यश पर्णानी या तम वेद सवेदवीत. जो आहे ओळखतो, जो हे ओळखतो त्याला खरं काय ते कळतं. तेव्हा ही सृष्टी ही नाहीच, खरी जन्माला आलेली नाहीच, वांझेची ही लेखावळ आहे. हे एकदा ध्यानात घेतल्यानंतर मग बघूया काय गंमत आहे ते. परमेश्वरानं जसं ही लीला कौतुक म्हणून विश्व निर्माण केलं तसं त्या विश्वाकडं आपल्यालाही लीला कौतुक म्हणून, प्रेक्षक म्हणून, साक्षी म्हणून पाहता आलं पाहिजे. 15वा अध्याय ती भूमिका आपली तयार करतो. आता त्याची वर्णनं विस्तारानं कशी कशी आली ती थोडीशी आपण पाहू. स्वप्न त्याचा दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत असा. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेवुनी वेगी, आलिंगलेनी वीण आलिंगी सकामो करी. स्वप्न पडले त्याला. प्रिया झोपलेली आहे आणि ती एकदम जागी होते. त्याला आलिंगन देते आणि हा सुखी होतो, सकाम होतो. याची कामवासना उचलून येते आणि त्या उफाळण्याच्या अवस्थेत जाग येते. जाग आल्यावर पाहतो तो एकटा आहे. केवढं दुःख. तसं हे विश्व त्याला जे आत्ता जाणवते की ज्याच्यामध्ये अत्यंत एकलिता देहानं आणि मनानं गुरफटून जातो ते स्वप्न आहे असं तुला कळलं पाहिजे. प्रारंभीचे सगळे दृष्टांत हे या प्रकारचे अतिशय उत्कट असे दृष्टांत आहेत. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे मधून ते ध्रुवपदासारखं वापरलेलं आहे. तो खरा जो ऊर्ध्व आहे, ऊर्ध्वमूल म्हटलेलं नाही. ऊर्ध्वमूल माया आहे. पण ऊर्ध्व जे आहे ते ब्रह्म निर्मळ, त्याला मूळ नाही, ते निरुपाधिक आहे. तिथं यायचं असेल तरी ही जाग आली पाहिजे, आसक्ती गेली पाहिजे, वैराग्य हे अंगी मांडलं पाहिजे. मग ते हा वृक्ष कसा वाढत जातो याचं वर्णन येतं. चित्त चतुष्टय कसे येतात हे सगळे तपशील आपल्या मनामध्ये गोळा करा. आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. क्षेत्राचा विचार करत असताना ते काव्याच्या दृष्टीनं अत्यंत रम्य आहेत. पण आज मी ते काव्य बाजूला ठेवतो. तत्वज्ञान हे आपल्याला पुरं करायचं आहे. अश्वत्थू ऐसे ययाते, याला अश्वत्थ का म्हटलं जातं इकडे ते आले. पुन्हा त्याला अश्वत्थ नाव असं दिलं. त्याचा सामान्य अर्थ पिंपळ असा होतो. तो सामान्य अर्थ इथे नाही. नश्व तिष्ठती इति अश्वत्थ, जो दुसऱ्या दिवसापर्यंत टिकून सुद्धा राहत नाही
तो म्हणजे आत्ता आहे. मग नाही उद्या नाही, मग नाही पुढच्या क्षणाला नाही. क्षणाक्षणाला जो बदलतो, क्षणाक्षणाला बदलतो, याचा अर्थ पहिला मरतो, दुसरा येतो, तो मरतो, तिसरा येतो. म्हणजे क्षणाक्षणाला जे रूप बदलतं, वाहतं पाणी जसं असतं, दृष्टांत तो आहे. वाहतं पाणी जसं असतं, आता इथे आहे ते क्षणात इथं नसतं, दुसरं पाणी येतं, म्हणून त्याला पाहावं तर तिसरं पाणी येतं. चाललंय, हा कालप्रवाह चालू आहे, सलप्रवाह चालू आहे आणि कालाच्या अतिथ्य आहे. त्याच्या खाली मायेनं निर्माण केलेलं असं जे आहे ते अनित्य आहे. ते प्रवाही असलं तरी ते अनित्य आहे. तेव्हा हा अनित्यतेचा म्हणून अश्वत्थ नश्व तिष्ठती, तो उद्यासाठी टिकून राहत नाही. असा हा इतका अनित्य हा संसार आहे. मग तो स्थिर का वाटतो आपल्याला? तो किती स्थिर वाटतो? मग त्यांनी कारण असं सांगितलं की वेगानं चाक फिरत राहिलं तर ते फिरते असं वाटत नाही, ते स्थिर आहे असं वाटतं. भोरा एका जागी असेल, तो जणू काही मातीमध्ये गाडलाय, त्याची आरी आणि तो फिरतोय याचं भान सुद्धा राहत नाही. तिथं रोवून ठेवलाय असं वाटतं. उदबत्ती अंधारात फिरवली जळती तर एक वर्तुळ दिसतं, ते कुठून येतं? तेव्हा ती गती जी आहे त्या गतीनं निर्मिती होते, नष्ट होते आणि ते शाश्वत आपल्याला दिसते. तसा हा संसार वृक्ष आहे. या संसार वृक्षाचं इतकं तपशीलवार वर्णन केले याच्या निर्मितीचं आणि नष्टतेचं की आपल्याला तो स्थिर आहे असं वाटतं. म्हणून तो अव्यय म्हटलेला आहे, अव्यय शब्द वापरलेला आहे या संसार वृक्षाला. त्याच्यामध्ये व्यय होत नाही, बदल होत नाही, हा भास आहे. सत्य काय आहे? बदल होतो आणि इतक्या वेगानं त्याच्या ढाळ्या पडतात, पानं पडतात, फुलं पडतात, पत्ता लागत नाही. कारण एक पडे तोपर्यंत 100 निर्माण होतात. एक साल झासून पडली की अनेक साली त्या झाडावरती येतात. असं प्रत्येक कल्पाला होतं. इतक्या वेगानं ते होतं की आपल्याला वाटतं हा सगळा स्थिर प्रकार आहे. जेव्हा दोन वाहनं समान वेगानं समांतर जातात तेव्हा या वाहनात बसलेले इकडं पाहत असेल तर त्याला वाटतं हे स्थिर आहे, ज्याला तिकडे पाहिलं की हे स्थिर आहे असं वाटतं. दोन समान वेगानं जात असल्यामुळे वेग ही सापेक्ष गोष्ट आहे. जेव्हा आपली गाडी सुटते आणि शेजारची जर सुटली नसेल तर वाटतं की ती गाडी इकडे चालली आहे आणि आपल्याला कळत नाही आपली इकडे चालली आहे. हा क्षणभर जो चकवा होतो मनाचा, याचं कारण सापेक्ष गती ती असते. विमानात बसल्यानंतर जर आपण बाहेर पाहिलंच नाही तर आपल्याला वाटतं आपण चाललोय की नाही, पोटातलं पाणी हलत नाही. निदान तेवढी तरी गती वेगळी असेल तर पता लागेल, पण काही लागत नाही. याचं कारण की अत्यंत वेगाने चालला आणि तो वेग दाखवणारी जर दुसरी सापेक्ष स्थिर वस्तू नसेल तर आपल्याला त्या बुद्धीला ते कळत नाही. तसं या सृष्टीचं आहे. ही सृष्टी अशी होते की केव्हा ती संपली हे कळत नाही आणि केव्हा ती निर्माण झाली हे कळत नाही. हे अखंड होणं आणि जाणं हे चालू असतं. त्याने दृष्टांत दिलेला आहे, तो सागराचा दिलेला आहे. सागर आपलं पाणी मेघाला देऊन टाकतो, मग तो का आटत नाही? मेघ त्याला परत पाणी देतो, तेव्हा पाणी वर जातं, पाणी खाली येतं, पाणी वर जातं आणि खाली येतं. ही क्रिया संबंध त्याची चालू आहे. त्यामुळे तो सागर आहे तसाच राहतो. ब्रह्म मूळ घेऊन हे मायेचं निर्माण केलं. ते निर्माण केलं ते मुळात खोटं. त्या खोट्यातली खोट, ती क्रीडा जन्माची मरणाची, हे सगळं तुम्ही खोटं आहे असं समजा. आता खोटं आहे म्हणजे काय? थोडासा भाग त्यातल्या त्या सांगतो. म्हणजे ते नाहीच असं नाही, ते आहे, पण त्याचं स्वतंत्र म्हणून अस्तित्व नाही. नेहमीचे आपले दृष्टांत, सोन्याचा अलंकार खोटा का? अगदी खरा. मग ते सोनं खोटं का? नाही, सोनंही अगदी खरं. मग दोन्ही खरं का? हो, दोन्ही खरे. मग फरक काय? फरक असा की सोनं स्वतंत्रपणे स्वतःच असू शकतं, अलंकार
स्वतंत्रपणे स्वतःचा असू शकत नाही. सोनं आहे तर मी आहे असं अलंकार सांगेल. ब्रह्म आहे तर माया म्हणेल मी आहे, आणि माया मी आहे असं म्हणते. म्हणून हे जग आहे, मुळामध्ये माया नाही. मुळामध्ये त्या ब्रह्माचा हा तात्पुरता आभास आहे, हा विस्तार आहे. तेव्हा आपण जे पाहतो तो ब्रह्माचा मायेच्या माध्यमातून झालेला आभासात्मक विस्तार आपण पाहतो. त्याचं नाव संसार. हा अश्वत्थ वृक्ष, त्यामुळे तो अव्यय वाटला, त्यामुळे तो खरा वाटला. अनित्य असूनही तो नित्य वाटला तरी तो तसा नाही. पण पटत नाही. आपल्याला जे डोळ्याला दिसतं, आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचा ज्या शक्ती आहेत त्याचा अर्थ आपल्या मेंदूच्या ज्या शक्ती आहेत, मेंदू कुठेपर्यंत जाऊ शकेल तिथंपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो, आणि हे सगळं खरंच आहे असं आपण म्हणतो. मग त्यानं असं सांगितलं की कोणीतरी एकाने विचारलं, मग हा एवढा प्रचंड वाढलेला जो अश्वत्थ आहे तो तर तुम्ही म्हणता की नष्ट केला पाहिजे. कसा नष्ट करायचा? लहानसं झाड आहे, कुऱ्हाडीनं तोडता येतं, पण हा कसा नष्ट करायचा, तोडायचं कसा? पटलं की हे खोटं आहे. पण खोटं आहे हे मनाला पटलं तर डोळ्याला ते दिसतंय, तेव्हा ते तर नष्ट माझ्या नजरेसमोरून झालं पाहिजे. मी तोडू कसा? उत्तर त्याने दिले, अरे हा प्रश्नच खोटा आहे. तुला ही भीती का वाटते? बागुलबुवा आहे. परवा आपण बागुलबुवाचं उदाहरण घेतलं. त्याला मारावं लागतच नाही, तो नसतोच, त्यामुळे मारणार कुणाला? तेव्हा हे जे आहे तुला दिसतंय एवढं प्रचंड दिसते, ते प्रचंड मुद्दामहून कुऱ्हाडीनं तोडण्याचं काही कारण नाही. मग काय करायला पाहिजे हे समजून घे की स्वतःहून स्वतंत्र अस्तित्व याला नाही. एवढं तुला कळलं की सुटलास तू. पण हे करायचं कसं? म्हणून वैराग्य. पुन्हा वैराग्यावरती येतात. वैराग्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अध्यात्मामध्ये. कारण आपण विरागी होऊ शकत नाही, पण अनुरागी असतो. प्रत्येक ठिकाणी आपण भावनेनं, मनानं कुठंतरी लागटलेला असतो. इन्व्हॉल्व शब्द मी मागं वापरला होता. आपण इन्व्हॉल्ड असतो, सर्व ठिकाणी इन्व्हॉल्ड असतो, इंटरेस्टेड असतो. हा इंटरेस्ट, ही इन्व्हॉल्वमेंट आपली जाईल तेव्हा पहा आपण किती मुक्त आनंदात असतो. हे वैराग्य आलं की त्या वैराग्याच्या शस्त्रानं हे तू तोडून टाक. आणि पुढं असं म्हटलंय की वैराग्याचं शस्त्रसुद्धा घ्यावं लागत नाही. वैराग्य मनात आलं की ते तुटलंच आपोआप, कारण ते नसतंच, कारण त्याला हे दिसतच नाही. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. तेव्हा असंगाचं शस्त्र घे. हे शस्त्र बळकट असो तो मुठीत. मूठ बळकट व्हायचे असेल तर वैराग्य बळकट पाहिजे, म्हणजे निश्चय बळकट पाहिजे, म्हणजे बुद्धी पक्की अचल असली पाहिजे. बुद्धी अचल असली पाहिजे म्हणजे तिच्या मागचं मोहासक्त असतं ते नष्ट झालं पाहिजे. सारी ती परंपरा सुरू झाली. तेव्हा दोन शब्द आहेत, असंग शस्त्रेण दृढेन. तेव्हा दृढ अशा तऱ्हेनं बळकट असं ते असंग शस्त्र जर तुला धरायचं असेल तर मग त्या शस्त्राचं वर्णन केलेलं आहे. ती तलवार कशी पाहिजे? विवेकावर परतलेली, धार लावलेली, विवेकाच्या सहाणेवरती घासलेली हवी. विवेक म्हणजे काय? नित्य काय, अनित्य काय, योग्य काय, अयोग्य काय हे सांगणारी जी शक्ती मनाची, त्याचं नाव विवेक. या विवेकाच्या सहाणेवरती ज्याला धार लावलेली आहे, असं वैराग्याचं जे शस्त्र आहे ते बुद्धीच्या निश्चयानं पक्क धरलेलं आहे. मग चल तू गावात तू असा येतोस असं पाहिल्याबरोबर ते संपून जाईल, आपोआपच कोलमडून पडेल, कारण ते उष्ण आहे, ते खरं नाही. असं पहिल्या 3 श्लोकामध्ये वर्णन आहे या अश्वत्थ वृक्षाचं. याच्यामध्ये 250 ओव्या महाराजांनी लिहिलेल्या आहेत. हा संबंध संसार हा असा उभा राहतो. उभा राहिलेला संसार असा आपल्याला डोळ्यापुढे दिसतो, तो खरा वाटतो, तो भासमान आहे. हे तुला जर कळलं तर तू यातून सुटलेला आहेस. काही त्यातल्या महत्त्वाच्या ओव्या आहेत, तेवढ्या मी तुमच्यापुढे आज ठेवतो. संहार वाताचं वर्णन आहे. अजस्य ऊर्ध्व प्रसूता तस्य शाखा. त्या शाखा कोणत्या? विषयातून आलेले
ते प्रवाल आहे. गुणातून वाढलेल्या त्या शाखा आहेत. त्याची मुलं ही कर्मानुबंधी आहेत. मी जे आत्ता विवरण केलं त्याचे मूळ शब्द आता आपणापुढे ठेवतो आहे. म्हणजे विवरण कुठेही गीतेला सोडून झालेलं नाही. कुठेही विवरण ज्ञानेश्वरीला सोडून झालेलं नाही. आणि मग रजोगुणाचं वर्णन येतं, सत्वगुणाचं वर्णन येतं, तमोगुणाचं वर्णन येतं. ते वर्णन झाल्यानंतर सत्वगुणाच्या वर्णनाच्या वेळेला पुन्हा ज्ञानेश्वरांची प्रतिमा उफाळून येते. त्याचं कारणही सांगतो. म्हणजे ज्ञानेश्वरी ही जर नीट ओळखायची असेल तर ज्ञानेश्वर कुठे कळसाला पोचतात त्या जागा सारख्या पकडता आल्या पाहिजेत. तत्वगुणांचा उत्कर्ष हा ज्ञानेश्वरांच्या प्रेमाचा भाग आहे. आणि मग काय दाखवले पहा. पुन्हा मग मघाचं चित्र डोळ्यापुढे आणा. अश्वत्थाचं ब्रह्मपातळी संपली, माया मूळ सुरू झालं. इथं मानव आला. मानव आल्यानंतर या मानवाचं मूळ ती माया आहे. हा मानव मग मूळ होतो. आणि खालचं स्थावर जंगम जे आहे त्यातलं फक्त स्थावर, पशु पक्षी, प्राणी, दगड, माती, धोंडे हे त्यातून जन्माला येतात. तेव्हा ही जी अधसृष्टी आहे तिथं तिर्यक योनी आणि अचल अशी तिचं मूळ मानव होतो. म्हणजे इथं मानव मूळ झाला. या मुळातून शाखा फुटल्या. ती अधसृष्टी झाली तमोगुणाची, ही रजोगुणाची. आणि ऊर्ध्व जे आहे ते जाता जाता सगळे लोक ओलांडून जातात. ते मरीची इत्यादी जे ऋषी आहेत ते ब्रह्मावस्थेला गेले. पण ते वर जाऊन खाली आले का? ज्ञानेश्वरांनी असा दृष्टांत दिलाय की मानवाची उच्चतम कोटी ही ब्रह्मत्व त्याला स्पर्श करण्या इतकीच असते. त्याला ब्रह्म होण्याची नसते. क्वचित अपवादाने मरीचीसारखे लोक, सनकादिसारखे लोक वर जातात. बाकी सगळे तिथं जातात. आणि फुलांनी फळांनी डवरलेले झाड आपल्या ओझ्याने ती फांदी खाली येते आणि जमिनीला त्या मुळाला स्पर्श करते. तसं हे मानव अत्यंत तेजस्वी झालेल्या बुद्धीनं, तपानं, पावित्र्यानं, सत्वगुणानं ते असे जड होतात आणि पुन्हा मुळाशी येतात. हा क्रम चालू आहे. याचं वर्णन करताना त्यांनी पहा कसं म्हटलेलं आहे. ऐसी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी, शाखांची वाढी बरवी उंचावे पै. पार्था ऊर्ध्वीच्या ब्रह्मादी मनुष्यवतीची होय आदी. त्या ऊर्ध्व ब्रह्मत्वापर्यंत पोचणारा त्याचं मूळ मग माणूस होतो. हा विचार ध्यानात घ्या. त्या मुळापासून होणारा माणूस पुढे माणूस मूळ होतो आणि ब्रह्मापर्यंत जातो. हा जो क्रम आहे हा आपल्या अध्यात्माचा अप्रतिम क्रम आहे. म्हणजे तुमच्या मनाला अध्यात्म कधी भय दाखवत नाही की अरे तुझ्यात विकास होणारच नाही, तू हा असाच आहेस. अस्थि, मांस, मज्जा यांचा पिंड असं नाही. मानवी देहाची खूप विटंबना संतांच्या वाङ्मयात वाचायला मिळते. नको इतकी विटंबना मिळते. ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी देहाची विटंबना केलेली नाही. मानवी देह हे साधन आहे. हे साधन तुम्हाला त्याच्यापर्यंत पोचवणार आहे. या साधनामध्ये मर्त्य जे आहे, विनाशी जे आहे ते अविनाशी कसं करता येईल ते सांगतो आहे मी इथं. आणि त्याचे मार्ग इथं येत असतात. त्याचं वर्णन करताना सत्वगुणासंबंधी त्यांनी म्हटले. आणि आधीची ही मुळे उपरती परिसविली सभी वळे, आता परिस उन्मळे कैसे. हा हे सात्विक गुणातून ब्रह्मपदवीपर्यंत हा वृक्ष कसा वाढत गेला ते आपण बघत होतो. आणि मग तिथं ज्ञानेश्वरांनी याचा समारोप करताना जे म्हटलंय तेवढं वाचतो आणि पुढे जातो. तैसे जेथून या आगवा संसार तरुचा उठावा, तिये मुळी टेकती पांडवा, वाढते निज्ञाने. जसं जसं तुमचं ज्ञान वाढत जाईल, वैराग्य वाढत जाईल, तो तुमचा आत्मा वरवर चढत जाईल. तो टेकेल, ब्रह्माला टेकेल. म्हणून ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तिथून मग वरवते ब्रह्मचकी. स्पष्ट सांगितलंय की ब्रह्मेशाच्या पलीकडे जीव वाढू शकत नाही. तिथं तो स्पर्श करतो आणि खाली येतो. परी
हे असो वैसे ब्रह्माजी कथे अंगवसे ऊर्ध्वमूळा सरिसे न चुकती का. महत्वाचे हे ध्यानात घे. तू ब्रह्मपदवीपर्यंत पोहोचू शकतोस, ब्रह्म होऊ शकत नाहीस, पुष्कळ आहे असं सांगून मग संसार वृक्ष आणि तत्संबंधीच्या इतर गोष्टी त्याने सांगितल्या. इथं पहिला विवेचनाचा भाग 15व्या अध्यायाचा संपतो. मग येतो तो भाग असा की तिथं पोचल्यानंतर, त्या ब्रह्मेशापर्यंत पोचल्यानंतर परत येण्याचं कारण राहत नाही. जे ब्रह्मेश होतात ते येऊ शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टींचं विवेचन नंतर येतं. त्यातला थोडा भाग मी सांगतो. तत पदम, ते स्थान, तत् परिमार्गतव्यम, ते स्थान, त्याचा शोध घे, त्याच्या वाटेनं तुझा यस्मिन गता न निवर्तन्ति भूया. तिथं पोचल्यानंतर मग मनुष्य परत येत नाही. म्हणजे ब्रह्मभूयाय कल्पते याच्यावरती थोडीशी अवस्था घेतलेली आहे. त्वमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. तो आद्य पुरुष म्हणजे ब्रह्म, त्याची प्राप्ती झाल्यानंतर मग पुन्हा प्रवृत्ती होत नाही परत येण्याची. इथं पातंजल योग बाजूला सारला गेला आपोआपच. तिथं समाधी घेतल्यानंतर, समाधी अवस्थेमध्ये राहिल्यानंतर पुन्हा समाधी आपल्याला उतरवता येते आणि उतरवलेल्या समाधी अवस्थेतलं मन पुन्हा लौकिक व्यावहारिक पातळीवरती व्यवहार करू लागते. तसं या साक्षात्कारी पुरुषांचं नसतो. तो ब्रह्मपदाला स्पर्श करून ब्रह्माच्या प्रांतात गेल्यावर मग पुन्हा ती रेषा ओलांडून खाली येत नाही. तो तिथंच राहतो. तत पदम, ते पद आपल्याला शोधायचं आहे, ते आपल्याला मिळवायचं आहे. जिथं गेल्यानंतर आपल्याला परत येता येत नाही. मग ते पद कोणतं ते सांगा, असं अर्जुन विचारतो. अर्जुनानं मध्येच फार मजेदार प्रश्न उपस्थित केले. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अर्जुनानं प्रश्न उपस्थित केले. व्यासांचा अर्जुन फार कमी बोलतो. त्यानं असा प्रश्न केला की तू असं म्हणतोस की तिथे गेलेले परत येत नाही. मी एक प्रश्न कृष्णा तुला विचारतो की अरे, भुंगे फुलांचा आस्वाद घेण्यासाठी जातात, त्यांचा मध चाकतात, फुलंच होऊन बसतात का रे? ते परत येतात, ते मध एकत्र साठवतात. आपण माणसं फार चांगली असल्यामुळे त्यांचा मध हिरावून घेतो, ते तिथं फूल होत नाही. तेव्हा तू असं कसं म्हणतो की तिथं गेलेली माणसं परत येत नाही, तेच होऊन बसतात? मला हे नीट सांग. आणि मग कृष्ण सांगतो, ही पदवी म्हणजे पायरी, अवस्था, पातळी ही बदलून जेव्हा तो ब्रह्मस्वरूपामध्ये जातो तेव्हा त्याला परत यायचं नसतं. ते कसं? पुन्हा ते दृष्टांत येतात. अद्वैतामध्ये द्वैत कसं, ते जुने वृत्तांत आहेत, ते नव्या पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे. त्यातलं काही मी आपणापुढे ठेवतो. मग इदंतेची वाढले, जे मीपणे वीण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. आपणच आपलं रूप पाहत असतो. तिथं पोचलेला माणूस कोणत्या अवस्थेत असतो, तो स्वतःच रूप पाहत असतो. म्हणजे काय? आरसा आहे. हे दृष्टांत तेच आहेत, पण त्या संदर्भात कसे वेगवेगळे अर्थ घेऊन येतात ते पहा. आरसा आहे आणि मी पाहतो आहे. आरसा निघून गेल्यावर मला असं काही वाटत नाही की आरसा होता त्यावेळी मला खांद्यावरती डोकं जन्माला आलं. तो निघून गेल्याबरोबर होतो डोकं, ते निघून गेलं असं वाटत नाही. आरशानं मला मस्तक उगवत नाही, फुटत नाही. आरसा गेल्यानं माझं हे जे फुटलेलं म्हणजे निर्माण झालेलं डोकं ते नष्ट होत नाही. तेव्हा हा जो भास आहे सृष्टीचा, तो भास अनुभवत असताना मला माझं अस्तित्व जाणवतं असं नाही. आणि हे असो नसो, मी आहे. आणि मी कोण आहे? मी तो आहे. तो आहे असं म्हटल्यावर देहाचं भान संपतं, देहाच्या अवयवाचं भान संपतं. ही सगळं जे ज्ञान आहे ते संपतं. आणि ते जे ज्ञान आहे तसं आपण ज्ञान मिळवतो. कारण ते ब्रह्म, हे ज्ञेय आहे. हे काल आपण पाहिलं. त्या ज्ञेय अवस्थेला आपण जाऊन पोचतो. असे ते दृष्टांत आहेत. इंधनाचा दृष्टांत दिलेला आहे, प्रभेचा दिलेला आहे आणि शेवटी आकाशाचा दिलेला आहे. गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे, पाणी हाचिये. पाणी पाण्यातच आम्ही भरलं. दृष्टांत दुसरीकडे असे येतात की समुद्रावरती पाऊस पडतोय. कुठे गेला पाऊस? कुठे गेलं त्याचं पाणी? समुद्र फुगला नाही.
पाऊस तर पडतोच आहे. समुद्रावर पाऊस पडल्यानं काय होणार आहे? मेरू पर्वत सोन्याचा आहे. त्याच्यावरती सोन्याने मढले. मेरू पर्वताला सोन्यानं मढवलं. काय नवीन केलं? चंद्र चांदणं गोळा करायला जातोय. तो काय गोळा करायला जातो? गोळा करू शकतो का? चंद्राला चांदण्याचं पांघरून घातलं, झाकला का त्याला? त्याला आपण झाकलेलं नाही. तो उघडा केला का त्याला? त्याला आपण उघडा केला नाही. तो झाकलाही जात नाही, तो उघडाही होत नाही, तो असतो. हे जे रूप त्याचं आहे त्याची वर्णनं इथे येतात. आणि असं होणं म्हणजे निरुपाधिक होणं. सगळ्या संज्ञा संकल्पना आपल्या मनामध्ये जाग्या करा. निरुपाधिक होणं, उपाधी नाही. उदाहरण मी स्फटिकाचं दिले. स्फटिक आहे पांढरा शुभ्र, कुंकवावरती ठिवळा तांबडा दिसतो. तो तांबडा होतो का? होत नाही. तो दिसत नाही का? दिसतो. म्हणजे काय? भास आहे. भास कुणामुळे झाला? कुंकवामुळे. कुंकू मग ही उपाधी ठरली. ही उपाधीची वस्तू ठरली, उपाधीचं कारण ठरलं. तसं हे विश्व आहे. ब्रह्मामुळं मायेच्या माध्यमातून हे जन्माला येतं. हे एकदा कळलं, माया बाद झाली. बाद झाली म्हणजे ती नव्हतीच, ती डोक्यात निघून गेली. वैराग्य आलं, तो दिसायला लागतो. तो निरुपाधिक दिसणं म्हणजे तन्मय होणं. पण इथं असून, या सृष्टीत असून, या देहात असून जो जीवात्मा तो परमात्मा होतो. शेवटचं वर्णन आहे पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा. परमात्मा आपल्या क्षेत्राच्या पलीकडचा असा जो नित्य, निरुपाधिक, अव्यय, अक्षर, आनंदमय असा जो आहे, तो त्याचं वर्णन मग ते शेवटी करतात. इथं 4था श्लोक मग संपला. मग पुढं यासाठी आपण किती मोहविरहित व्हायला पाहिजे याची वर्णन आहेत. काल आपण पाहिलं ज्ञानाची जी लक्षणं आहेत ती सगळी इथं आली. अज्ञानाची लक्षणं येऊन जातात. त्याचा पुन्हा इथं स्वतंत्ररित्या उल्लेख करण्याचं कारण नाही. मग ते स्थान कसं आहे याचं वर्णन करताना न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. काल आपण तेही पाहिलं. त्या ठिकाणी ते स्थान इतकं स्वयं तेजस्वी आहे की त्या स्थानाला प्रकाश देण्यासाठी सूर्यानं जाण्याचं कारण पडत नाही. मगाशी आपण अंधारात होतो, गरज पडली होती आपल्याला दिव्याची, प्रकाशाची. ते स्थान असं आहे, इतकं तेजस्वी आहे की त्याच्या पुढे सूर्य निस्तेज होतो. जसा चंद्र सूर्यापुढे निष्प्रभ वाटतो तसा त्या तेजापुढे सूर्य निष्प्रभ वाटतो. हे सगळं आपण मनानं अनुभवून बघावं. म्हणून म्हणतात की काव्य एकांतात अनुभवावं, फुलवता येईल तसं फुलवावं, रमावं त्यात. सभेमध्ये हे करता येत नाही. परब्रह्माचा अनुभव असा एकट्यानंच आतल्या आत घ्यायचा असतो. म्हणून मनाला आत वळवायचं असतं. त्याला बाहेर जाण्याची सवय लागलेली असते. इंद्रिय त्याला बाहेर काढतात. ही इंद्रिय इतकी बलवान असतात की मन त्यांना आवरू शकत नाही. ते त्याच्या आहारी जातं. मरण म्हणजे काय? नष्ट होणं म्हणजे काय? फूल उमललं, गंध पसरला, गंध परत फुलात जाऊ शकत नाही. मग गंध मेला का? नाही, तो मेला नाही. गंध मध्ये असतो. फूल एकीकडे निघून जाईल, नासिका दुसरीकडे निघून जाईल, पण मधला जो गंध, तो गंध तिथंच राहतो. गंधत्व नष्ट होणार नाही. मेघांचा शब्द गडगडाट, वीणेचा शब्द, तिच्या तारांचा झंकार, हा नाद सर्वत्र भरून राहिलेला आहे. कारण गगन सर्वत्र भरलेला आहे. शब्द हा आकाशाचा धर्म आहे. तो शब्द, तो नाद ब्रह्माचं रूप असतो. या विश्वाचं म्हणून एक संगीत असतं, त्याला स्वर्गीय संगीत म्हणतात. तो नाद नष्ट होत नाही. पंचमहाभूत शक्तिमान आहेत. ती ब्रह्माचीच रूप आहेत. ती जड नाही, सजीव आहेत ती, म्हणून ती शक्तिमान आहे. समुद्रामध्ये पृथ्वी विरघळत नाही, कारण मी परमेश्वरानं तिला शक्ती दिलेली आहे. त्यानं पाण्याला व पृथ्वीला दोघांनाही तोडून धरलेलं आहे. अशा रीतीनं ब्रह्म सर्वत्र भरून राहिलेलं आहे. हे कळलं की तुम्ही पोचलात त्याच्यापर्यंत. तो जो सर्वत्र व्याप्त आहे त्याचा अखंडपणे अनुभव घेणं म्हणजे ब्रह्म कळणं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ते परब्रह्म असं कुठेही म्हणत नाही की ह्या जगाला बाजूला सारा म्हणजे मी तुम्हाला दिसेल. लाटा बाजूला सारून समुद्र बघावा लागत नाही.
तो त्यातून वेगळा नाही. त्या जगाला पाहता पाहताच त्यातील चैतन्य तत्व अनुभवायला पाहिजे. म्हणजे फुलांचा वास घ्यावा, फुल जाईल सुकेल, नष्ट होईल, पण गंधत्व जात नाही. हे कळणं म्हणजे ब्रह्माचा अखंड अनुभव घेणं होय. तेव्हा या जगात दोनच पुरुष राहतात, क्षर आणि अक्षर. या दोघांच्या पलीकडचा तो पुरुषोत्तम, झिजणारं न झिजणारं आणि त्या पलीकडील पुरुषोत्तम. 13व्या अध्यायामध्ये क्षराचं वर्णन केलेलं आहे. क्षर म्हणजे सृष्ट, त्यातील 36 तत्व. अक्षर म्हणजे हे अज्ञान. या संदर्भात न झिजणारं असं ते अज्ञान स्वरूपाचे विस्मरण म्हणजेच अश्वत्थ वृक्षाचं मूळ. क्षर हा आंधळा, तो वेडा आहे, कारण तो देहालाच आत्मा मानणार आहे. तो पांगळा आहे, कारण तो मोहाच्या अधीन झालेला आहे. अक्षर धडधाकट आहे, तो क्षराला सांभाळून नेतो, पण तो ब्रह्म नाही. पुरुषोत्तम या क्षर अक्षरापासून वेगळा आहे, पुरा क्षेत्रात राहणारा, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. खरं म्हणजे पुर म्हणजे हे शरीर, त्याचं खरं घर नाही. इथं तो तात्पुरता वस्तीला येतो, तो या पलीकडचा आहे. तो आदिपुरुष, पुराण पुरुष, निर्गुण, निराकार, पुरुषोत्तम. सूर्यापासून किरण आपल्याकडे येतो, परंतु तो त्याच्यापर्यंत जातो तेव्हाच सूर्य आपल्याला दिसतो. मध्ये प्रभा असते, सुगंध नाकाला कळतो, म्हणून त्याचं भान होतो. पण ही प्रभा, हा प्रकाश अखंड असतो. हे सर्व त्या परमशक्तीमुळे होतं. हे कळलं की आपण त्याच्याशी जोडले गेलो. मी अमृतात बुडणार आहे. बुडण्याचं वर्णन करू शकत नाही, तटावरचा करू शकतो, म्हणून मी त्या अवस्थेचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानेश्वरांनी राजविद्या मागं सांगितलेली आहे, इथे ज्ञानयोग सांगितले आहेत. ओम शांती शांती शांती. विद्युत प्रवाह खंडित झाल्याने शेवटच्या काही मिनिटांचा भाग कॅसेटवर रेकॉर्ड झाला नाही. डॉक्टर सौ अंशुमती दुनाखे यांच्या नोट्सवरून तो भाग इथे दिलेला आहे. शांती शांती शांती.